श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, यंदा 2026 मध्ये पहिलाच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो आलेला आहे आणि हा योग 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे आणि हा योग रात्री 8:57 सुरू होऊन पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होत असतो. त्यामुळे 23 एप्रिल रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा काळ सोने खरेदी करणे, चांदी खरेदी करणे आणि नवीन सुरुवातीसाठी अमृत सिद्ध योग असणार आहे. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानलं जातं आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं त्यावेळी गुरु तयार होतो तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या मुहूर्तावरती केलेली गुंतवणूक कितीतरी पटीने वाढते. सोने खरेदीसाठी हा दिवस वर्षातील सर्वोत्तम मुहूर्त आहे. नवीन व्यवसाय, वाहन खरेदी करणे किंवा गृहप्रवेशासाठी, त्याचबरोबर खरेदीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत लाभदायक मानला जातो. या शुभ दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करा. त्याचप्रमाणे घरामध्ये श्रीयंत्राची पूजा करा आणि शक्य असेल तर पिवळ्या वस्तूंचं या दिवशी जास्तीत जास्त दान करा. लक्षात ठेवा, हा वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. पुष्य नक्षत्राला सर्व 27 नक्षत्रामध्ये राजा मानले जाते. हे नक्षत्र अतिशय अत्यंत शुभ आणि भरभराट देणारे असते. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अमृतासारखी फलदायी असते आणि म्हणूनच याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. या मुहूर्तांवरती केलेली कोणतीही कामं किंवा गुंतवणूक अधिक पटीने आपल्याला फळ देते. त्यामध्ये वृद्धी होत असते. कठीण कामे मार्गी लावण्यासाठी आणि नवीन उद्योगाचा पाया रचण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असतो. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून माता लक्ष्मीला पुष्य नक्षत्र यांचा जवळचा संबंध आहे. पौराणिक कथानुसार माता लक्ष्मीचा जन्म पुष्य नक्षत्रात झाला आहे असे मानले जाते. त्यामुळे हे नक्षत्र तिला अतिशय अत्यंत प्रिय आहे. बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि ते धन, ज्ञान आणि समृद्धीचे कारक आहेत. गुरु आणि लक्ष्मी यांचा हा मिलाप ऐश्वर्य खेचून आणणारा ठरतो. असे मानले जाते की गुरुपुष्यामृत योगांवरती माता लक्ष्मीची पूजा, सेवा, साधना केल्याने ती घरामध्ये स्थिर वास्तव्य करते, म्हणजेच विनाकारण खर्च होत नाही. या शुभ दिवशी तुमच्या घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी काही अतिशय अत्यंत महत्वाचे आणि प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील करायचे आहे. आता या दिवशी कनकधारा स्तोत्रम किंवा श्री सुक्तम पठण केल्याने आपल्या घरातील आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. सायंकाळी माता लक्ष्मी समोर आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तिला गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल हे अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला हे फूल आवर्जून अर्पण करायचं आहे किंवा मग लाल रंगाचं तुम्ही कुठलंही फूल अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे खिरीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. थोडे तरी सोने किंवा चांदी तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून खरेदी करा. कारण की असं म्हटलं जातं की या दिवशी जर सोनं आपण खरेदी केलं तर ते सोनं आपल्याला मोडण्याची वेळ येत नाही किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. घरातील सोन्याच्या दागिन्याची हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करायची असते. घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नवीन श्रीयंत्र आणून त्याची स्थापना करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. गुरुची कृपा मिळवण्यासाठी कपाळावरती केसर किंवा हळदीचा टीका आपल्याला लावायचा आहे. पिवळ्या वस्तू म्हणजे चणा डाळ, केळी, पिवळे वस्त्र गरजू व्यक्तींना दान करा. पुष्य नक्षत्राचे आराध्य वृक्ष पिंपळ आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घातल्याने पितृदोष, इतर बाधा सुद्धा नष्ट होतात. अशा पद्धतीने आपण गुरुपुष्य नक्षत्राची म्हणजे गुरुपुष्यामृत योगाची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. परंतु या दिवशी काय करावं, काय टाळावं आणि त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावशाली असे उपाय जर केले तर त्यातला एक उपाय अतिशय अत्यंत
प्रभावशाली असा उपाय आहे। तर आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे आणि त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे। आता या दिवशी उपाय करायचा आहे। आपण हा उपाय जर केला तर तुमच्या समोर शत्रू जो आहे तर तो लोटांगण घालेल, घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल, घरातील जी काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती संपेल, माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये निवास करेल, असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय असते तर ते म्हणजे भगवान विष्णुदेवांची केलेली सेवा। या दिवशी योगायोगाने गुरुवार आहे, या दिवशी माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णुदेवांची देखील आपल्याला आवर्जून सेवा करायची असते। विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्राचं मंत्राचं आवर्जून पठण करा। त्याचबरोबर भगवान विष्णुदेवांची विष्णू सहस्रनामावलीचा सुद्धा पाठ करा। तुम्हाला या दिवशी पठण आवर्जून करायचं आहे। या छोट्या छोट्या सेवा ज्या असतात ना त्या आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असतात तर त्या दूर करण्यासाठी मदत करत असतात। तर असा हा प्रभावशाली उपाय किंवा ह्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत नक्षत्रावरती आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला या दुर्मिळ योगामध्ये एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो देखील करायचा आहे। असा दुर्मिळ क्षण जो आहे ना तर तो वर्षातून अगदी काही मोजक्याच वेळा आपल्याला मिळत असतो। या दिवशी जर तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल, परंतु सकाळीच तुम्हाला तुमच्या घरात खास करून एका झाडाचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे। हे पान केवळ तुमच्या घरात समृद्धी आणणार नाही तर तुमचे शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील आणि पतीची, मुलांची सर्व मार्ग मोकळे होतील। हा उपाय करण्यापूर्वी काय करायचं आहे बघा, त्याचं फळ काय मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे। कारण की विनाकारण लोक तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असतील किंवा गुप्त शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल तर हा उपाय तुम्हाला विजय मिळवून देतो। मुलांच्या प्रगतीत किंवा करिअरमध्ये येणारी अडथळे दूर होऊन त्याची बुद्धिमत्ता तल्लख होते, पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत भरभराट होते आणि घरात पैसा टिकू लागतो, घरातील कलह थांबून शांतता प्रस्थापित होते। तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला। आता बघा, कोणत्या झाडाचं पान आहे तर ते आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। तर 23 एप्रिलला सकाळी सूर्योदयानंतर शक्य तितक्या लवकर म्हणजे गुरुपुष्य अमृत योगाच्या काळात हे पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे। गुरुपुष्य अमृतचा काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे। झाडापाशी गेल्यानंतर आधी झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। आता कोणतं झाड आहे ते म्हणजे औदुंबर, ज्याला उंबराचं झाड आपण म्हणत असतो। त्या उंबराच्या झाडाचं एक पान आपल्याला आणायचं आहे, तिथे आपण पाणी अर्पण करायचं आहे आणि तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे। एक पान तोडून घरी आणायचं आहे। हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ धुवून पुसून घ्या। त्यावरती पिवळ्या चंदनाचा टिका लावायचा आहे। हे पान तुमच्या देवघरामध्ये किंवा जिथे तुम्ही पूजा करता तर तिथे तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। व्यवस्थितपणे त्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि तिथे हे पान ठेवत असताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। या मंत्राचं पठण करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये जी काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे सर्व दुःख दारिद्र्य दूर करा, संकटाचा नाश करा, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे।
शक्य असेल तर गुरुचरित्राचा 18वा अध्याय आपल्याला या दिवशी पठण करायचा आहे। त्यानंतर एक लाल कलरचा किंवा पिवळ्या रंगाचा कोरा कापड घ्यायचा आहे। त्या कपड्यामध्ये आपल्याला हे पान तुम्हाला बांधायचं आहे आणि आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं आहे। तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तिथे सुद्धा तुम्ही हे पान जे आहे तर ते ठेवू शकता। बघा, गुरुवार आहे आणि या दिवशी औदुंबर म्हणजे उंबराच्या झाडाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। त्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की हे पान ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नाहीये, घरामध्ये कुठे आपण हे पान ठेवू शकत नाही, तर देवघरामध्ये जर थोडीशी जागा असेल तर तिथेच ठेवू शकता। आता हे पान किती वेळ ठेवायचं आहे तर एखाद्या गुरुवारपर्यंत ठेवू शकता। पुढच्या गुरुवारी ते पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मग एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ते पान जे आहे तर ते दाबून टाकायचं आहे। असा हा उपाय नक्की करून बघा। हा छोटासा उपाय आहे परंतु अतिशय अत्यंत खूप प्रभावी आहे। म्हणून तुम्हाला या गुरुपुष्य अमृत योगांवरती हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे। त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात घ्या, गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग आहे, त्यामुळे पिवळ्या कलरच्या वस्तूंना विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरचे वस्त्र नक्की या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा गरिबांना दान करू शकता। याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो आपल्याला होत असतो। स्वामी महाराजांची सेवा करा, दत्तगुरूंची सेवा करा, त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। या दिवशी काही सूत्र मंत्र सेवा सांगितलेल्या आहेत, त्या उपायासोबतच आपल्याला करायच्या असतात। बघा, उपाय आणि सेवा ज्यावेळी आपण एकत्र करतो त्यावेळी त्याचा चांगला लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो। त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा। सेवा जी आहे तर ती देखील करून बघा। नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल जे आहे तर ते झालेले दिसून यायला सुरुवात होईल। हळूहळू का होईना परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये बदल जे आहेत तर ते होतच असतात। विश्वास ठेवा, भक्ती करा, निष्ठा ठेवा, नक्कीच जीवनामध्ये एक दिवस भरभरून भगवंत सुख तुम्हाला नक्कीच देणार आहे। झालेली जी काही सेवा आहे तर ती स्वामींच्या चरणी रुजू करते। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।